मिठाचे चमत्कारी वास्तू तोडगे, घरातून नकारात्मक ऊर्जा करा कायमची गायब. नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारे मीठ केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर ते तुमच्या आयुष्यातील समस्याही दूर करू शकते. वास्तुशास्त्रामध्ये मिठाला नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे सर्वात मोठे माध्यम मानले गेले आहे. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील, कोणाची तरी नजर लागली असेल किंवा घरात आल्यावर उदास वाटत असेल, तर मिठाचे हे 5 चमत्कारिक तोडगे तुमच्यासाठी जादूसारखे काम करतील. चला तर मग जाणून घेऊया मिठाचे सोपे उपाय. 1. लादी पुसताना मिठाचा वापर. हा उपाय अतिशय सोपा आणि रोज करता येणारा आहे. दर गुरुवारी सोडून आठवड्यातील इतर दिवशी जेव्हा तुम्ही घरात लादी पुसता, तेव्हा पुसण्याच्या पाण्यात 1 चमचा खडे मीठ टाका. या पाण्याने संपूर्ण घर पुसून घ्या. मीठ हे घरातील नकारात्मक लहरी आणि जंतू पूर्णपणे नष्ट करते. यामुळे घरात एक वेगळी शांतता आणि सकारात्मकता जाणवू लागते. 2. बाथरूममधील वास्तुदोष दूर करणे. अनेक घरांमध्ये संडास आणि बाथरूम एकत्र असते, जो वास्तूनुसार एक मोठा दोष मानला जातो. हा दोष दूर करण्यासाठी एक सोपा तोडगा म्हणजे एका काचेच्या छोट्या वाटेत थोडे खडे मीठ भरून ते बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवून द्या. हे मीठ बाथरूममधील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते. दर महिन्याला हे मीठ बदलून बेसिनमध्ये वाहून द्या आणि वाटेत नवीन मीठ भरा. 3. नजरदोष आणि लहान मुलांचे रडणे. जर घरातील लहान मुलं विनाकारण सतत रडत असेल किंवा घरातील कोणा सदस्याला नजर लागली असेल, तर एका मुठीत थोडे खडे मीठ घ्या. ते त्या व्यक्तीच्या किंवा मुलाच्या डोक्यावरून घड्याळाच्या दिशेने 7 वेळा उतरवा आणि नंतर ते मीठ बाथरूमच्या सिंकमध्ये किंवा पाण्याच्या नळाखाली वाहून द्या. यामुळे नजरदोष त्वरित दूर होतो. 4. दारात मीठ ठेवण्याचा तोडगा. घराच्या मुख्य दरवाजातून कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा आत येऊ नये म्हणून एक लाल कपड्यात थोडे खडे मीठ बांधून त्याची छोटी पोटली तयार करा. ही पोटली मुख्य दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूला बांधा. यामुळे शत्रूंची किंवा वाईट नजरेची बाधा घराला होत नाही. मित्रांनो, मिठाचे हे उपाय करून पहा. तुम्हाला याचे रिझल्ट खूप लवकर मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.